शीतळेश्वर विद्यालय, ग्रामपंचायत सीतेवाडी तसेच चाइल्ड फंड ग्रीन कमिटी, युवक गट सीतेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 5 जून या पर्यावरण दिनानिमित्ताने आज बीजगोळी उपक्रम राबवणार आहोत। तर या कार्यक्रमामध्ये मी चाइल्ड फंड संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते। दिनांक 5 जून रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, परंतु या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी म्हणून आपण आज जी सीड्स बॉल्स आहेत तर ते बनवण्याचा उपक्रम येथे आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाइल्ड फंड इंडिया संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्रीयुत अभिजित मदने सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। सर, जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं या ठिकाणी बीजगोळे तयार करण्याचा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे, काय सांगाल याबद्दल? खरं तर मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागरूकता व्हावी त्यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नरमार्फत आमचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुळे आहेत जुन्नर तालुक्यातील होईल जेवढे शक्य होईल तेवढे शाळेंना हा उपक्रम खास 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबवत आहे। मुलांना पर्यावरणाची गोडी लागावी आणि त्यांच्या हातून जतन व्हावं, संवर्धन व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि आमच्यासोबत चाइल्ड फंड इंडिया हे आलेले आहेत, सोबत संस्था आलेली आहे। आम्हाला आनंद होतो आहे की फार सुंदर उपक्रम या माध्यमातून राबवला जातो। शाळेला सुट्ट्या असूनही या ठिकाणी शिक्षकांनी मुलांना या ठिकाणी बोलवलं आहे, ही फार मोठी अभिमानाची बाब आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये जर अशी मुलं जर तयार झाली तर मला वाटतं पर्यावरण जनजागृती फक्त जागृतीच नाही तर पर्यावरण वाढीसाठी फार मोठी प्रेरणा मिळेल। आपला महाराष्ट्र याच तरुणांच्या हातामधून हिरवा झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या आरोग्याची याच माध्यमातून निश्चितच चांगल्या प्रकारची काळजी घेतली। एकंदरीत या ठिकाणी आता किती बीजगोळे तयार होणार आहेत? कमीत कमी 4000 बीजगोळे या मुलांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केले जातील। त्याच्यामध्ये आपण माती आणि याच्यामध्ये शेणखत याचं मिश्रण केलेलं आहे। त्याचं जे प्रमाण जे घेतलेलं आहे आपण 5:2 असं प्रमाण घेतलेलं आहे। चांगल्या प्रकारचं ते मळून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्या मुलांची पंगती या ठिकाणी बसलेली, या पंक्तीमध्ये हे वाटलं जाणार आहे, बीज वाटलं जाणार आहे आणि त्याच माध्यमातून मुलं ही गोळं तयार करणार। एकंदरीत हे बीजगोळे तुम्ही तयार केलेले आहेत, हे तुम्ही कधी टाकणार आहात? त्यांचं रोपण कधी करणार? बीजगोळे सावलीतच सुकवले जातील आणि ज्यावेळेस पाऊस सुरू व्हायच्या तोंडावर म्हणजे साधारणतः एक 10-12 दिवसामध्ये हे पर्यावरणामध्ये टाकले जातील, जेणेकरून ते भिजतील त्या पावसामध्ये आणि त्याच्यात त्या बिया रुजतील आणि आपल्याला हे डोंगर जे उन्हाळा झालेले दिसतात हिरवे कुठेतरी पाहायला मिळतील। या ठिकाणी चाइल्ड फंड इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक आहेत अभिजित मदने सर। सर, कशा प्रकारे हा उपक्रम हाती घेतला, काय सांगाल आपण? तर चाइल्ड फंड इंडिया या भागामध्ये 20 वर्षापासून काम करत आहे। विशेषतः मुलं, महिला आणि युवक यासाठी आपलं काम आहे। तर हा प्रोजेक्ट घ्यायच्या मागे विषय आपण वातावरण बदल क्लायमेट चेंज या विषयावर आपण काम करत आहे। सर्व मुलांना याविषयी जनजागृती व्हावी, वातावरण बदल कशामुळे होतो, त्याचबरोबर त्याची काय हानी होते बदल झाल्यामुळे, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, युवकांना कसं आणि मुलांना कसं अवेअरनेस करता येतील, ह्या संस्थेचा याच्या मागचा उद्देश आहे। मुलांनी त्या गोळ्याच्या मार्फत जिथं मोकळी जागा आहे, ओसाड भाग आहे, अशा ठिकाणी बीजगोळे जर टाकले तर तिथं निश्चितच हिरवाई तयार होईल आणि कुठेतरी जो कार्बनचे प्रमाण आहे ते कमी होण्यास हे होईल। त्या अनुषंगाने संस्थेचा उद्देश आहे। संस्था नेहमीच युवकांच्या त्याचबरोबर मुलांच्यासाठी उभं राहिलेली आहे आणि यातूनच एक चांगलं वातावरण तयार होईल आणि आपल्याला स्वच्छ ऑक्सिजन मिळेल आणि काळाची गरज आहे, ही याच्या मागचा उद्देश संस्थेचा आहे। तर नमस्ते। ग्रामीण भागामध्ये वृक्षतोड होती, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, या निमित्ताने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून बीजगोळ्याचा उपक्रम राबवतात, आपण काय सांगाल? यावर्षी आपण प्रामुख्याने एक पेड माँ के नाम हा एक उपक्रम घेतो आहे, ज्यामध्ये आपण आपल्या आईच्या स्मरणार्थ झाडे लावणारच आहोत। पण त्याआधी म्हणजे उन्हाळ्यात मुलांना एक उन्हाळी शिबिर म्हणून आपण एक बीजगोळ्याचं संकल्पना आखली। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण हे जितके जास्त बीजगोळे तयार होतील ते आपण बनवणार आहे। यासाठी आपल्याला चाइल्ड फंड ही जी संस्था आहे ती एक चांगलं योगदान देत आहे। यात तयार झालेले बीजगोळे आपण जे पालखी सोहळा आहे आपला, आळंदी यात्रा आणि संत तुकाराम आणि
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या वेळेस सुद्धा आपण हे वारकऱ्यांमार्फत पण याचं वाटप करणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यात पण आपल्याला जास्तीत जास्त बीज गोळे कसे करता येईल हे यावर्षी आपण नक्की त्याचा आपण साधारणतः किती तुम्ही बीजगोळे तयार करण्याचा तुम्ही हातामध्ये उपक्रम घेतलेला आहे? आत्ताचा हा वेग बघता जवळपास 50,000 बीज गोळ्या आम्ही तयार करण्याचा आमचा मानस आहे.